मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये। तर आजचा जो व्लॉग असणार आहे तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण स्वामी सेवेत आल्यानंतर मला लगेचच 5 ते 6 महिन्यात अक्कलकोट जाण्याचा प्रसंग आला आणि इथे मी रेडी झालेली आहे स्वामींच्या दर्शनासाठी। इकडे मी अंशुलाही छान रेडी केलेला आहे कुर्ता पायजमा घालून, आणि आता आम्ही अक्कलकोटच्या स्वामींच्या दर्शनासाठी चाललेलो। जसं की मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये दाखवलेलंच, आम्ही हे कालिका रेसिडेन्सी म्हणून एक स्वामी भक्तांसाठी हे निवास आहे, तर तिथे स्टे केलेला। सो नवीन असल्यामुळे आम्हाला जे दिसलं तिथे आम्ही स्टे केला। जास्त माहिती नव्हती, आता नेक्स्ट टाइम गेल्यावर अजून नवीन नवीन काही बघायला मिळेल, नवीन जागा एक्सप्लोअर करता येतील। तर त्यानंतर तिथून आम्ही निघालो नाश्ता केला। तर तिथेच व्हेज सगळं होतं, सो नाश्ता पण आम्ही तिथेच केला। त्यानंतर मग आम्ही स्वामी दर्शनाला जाणार होतो, जिथे स्वामींची समाधी आहे तिथे आधी जाणार होतो। मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं जिथे मी स्वामींच्या मूर्त्या बघितल्या रात्री, तर त्या मूर्त्या पुन्हा एकदा आता दिवसा मी बघणार आहे। दिवसा कशा वाटतात काय, कारण रात्रीच्या वेळी कळत नाही, सो आता पुन्हा एकदा मी त्या मूर्त्यांना बघेल व्यवस्थित। आता आम्ही आलेलो आहे स्वामींच्या समाधीच्या इथे, आणि तिथे बघा तुम्ही मॉर्निंगलाच किती गर्दी होती। आणि इथे ह्या ज्या याच्यातून चालली आहे मी कॉलनीतून, तर तिथे प्रत्येक घराचा उंबरठा इतकं छान सुशोभित केलेला होता, रांगोळी वगैरे टाकून खूप प्रसन्न वातावरण होतं। तर इथे मी काल मूर्त्या बघितलेल्या, तर आता मी दिवसा पुन्हा बघणार आहे आणि मग मी डिसाईड करेल की मूर्ती कुठून घ्यायची आणि कोणती घ्यायची ते। तर खूप सुंदर दुकानं होते, चंदन अष्टगंध वगैरे सगळं काही A to Z पूजेचे साहित्य, स्वामींच्या अगदी लहानात लहान मूर्तीपासून सगळ्या प्रत्येक साईजमधल्या मूर्ती, फोटो सगळं काही इथे होतं आणि खूप छान वाटलं। सगळं मी एक्सप्लोअर केलं आणि जितक्या क्लिप्स मला घेता येतील तितक्या घेतल्या। इकडे वटवृक्ष स्वामींच्या मूर्त्या होत्या, तर आता आतमध्ये तर आम्हाला मनाई होती व्हिडिओ काढायला, बट जितकं पटकन मला मोबाईलने कॅमेरा फिरवता आला पटकन घेतलं। आणि हे बाहेरचं प्रवेशद्वार आहे, ते निघताना मी त्याचं शूट केलेला। तर आता वटवृक्ष स्वामींकडे आम्ही जायला निघालेलो आहोत आणि तिथे आता पार्किंग शोधू। पार्किंग केल्यानंतर आता बघू शकतात तुम्ही इकडे स्वामींची एक मोठी मूर्ती आहे, भरपूर जणांनी रीलमध्ये बघितलेली असेल। आणि हे इकडे एक रथ आहे। त्यानंतर लता मंगेशकर यांनी दिलेल्या कार तिथे होत्या, तेही आम्ही बघितलं। नंतर आम्ही इकडे जायला निघालो स्वामी दर्शनासाठी। तर तुम्ही बघू शकतात हीच ती प्लेस जी ज्यांचं ड्रीम असतं इथे येण्यासाठी। बऱ्याच जणांचं ड्रीम आहे की अक्कलकोट जावं आणि पटकन अक्कलकोट जाण्याची इच्छा तुमची सगळ्यांची पूर्ण व्हावी, असंच मी स्वामींनाही सांगेल। खूप छान वाटतं, खूप प्रचंड पॉझिटिव्हिटी या एरियामध्ये आहे, या ठिकाणी आहे, या वटवृक्षाच्या खाली आहे। सगळे जेही काही भक्त भाविक होते खूप मनापासून दर्शन घेत होते। मीही इथे जितकं मला कॅप्चर करता आलं तितकं केलं, पण माझं मेन हेतू जो होता तो फक्त आणि फक्त स्वामींचं दर्शन। सो मी जास्तीत जास्त दर्शनाकडे माझा फोकस होता आणि क्लिप्स मी कमी घेतल्यात। इकडे रुद्राक्षांची ही स्वामींची मोठी फ्रेम तुम्ही बघू शकतात, एका चित्रकाराने केलेली आहे। त्यानंतर हे वटवृक्षाच्या खालचा जो स्पेस आहे जिथे सगळेजण दर्शन करून आल्यानंतर बसतात, तिथे आम्ही थोडा वेळ बसलो। खूप छान आणि पॉझिटिव्ह इथे फील होत होतं। अंशू थोडा गर्दीमुळे इरिटेट झालेला, बट तो तिथे छान राहिला, आम्हाला अपेक्षित नव्हतं तितका तो शांत होता तिकडे। त्यानंतर इकडे हा आहे दादू माझा भाऊ, तर आम्ही चौघच होतो। सो खूप छान इझिली दर्शन झालं। आणि इकडे बघू शकतात तुम्ही हे स्वामींचे श्वान आहेत असं तिथले लोक म्हणत होते, आणि किती शांत आहेत ते पण। तर ही आहे स्वामींची मूर्ती जी मी फायनल केली माझ्यासाठी। मला अशीच अगदी लाईव्ह आणि हाच कलर मला मूर्तीचा हवा होता। त्यानंतर भरपूर अशा मूर्त्या भरपूर दुकानांमध्ये बघितल्या। खूप काही जास्त क्लिप्स मला आतल्या घेता आल्या नाही, कारण माझं मेन हेतू फक्त आणि फक्त स्वामींची भेट आणि स्वामींचं दर्शन होतं, ते मी व्यवस्थित केलं। आणि इथे फायनली मग मला मूर्ती आवडली आणि ती घेतली। सो मूर्ती पण मी तुम्हाला दाखवली आहे, जी माझ्या देवघरात मी आता ठेवलेली आहे। त्यानंतर इकडे दादूकडे ती मूर्ती होती आणि मग आम्ही इकडून जायला निघालो। आणि बघू शकतात प्रत्येक ठिकाणी गाडीतून सगळ्या इथून स्वामींचंच दर्शन होतं, तर कुठल्याही निमित्ताने स्वामीच दिसत होते। तर असं मग आम्ही अक्कलकोटवरून इकडे आता जेजुरीला यायला निघालो आणि जेजुरीला आमचा मुक्काम होता।
तर फायनली आम्ही आता जेजुरीला आलेलो आहोत आणि आता हॉटेल बघणार आहे. त्याआधी मस्त चहा घेतला. तर मैत्रिणींनो, आता आम्ही आलेलो आहोत अक्कलकोट नंतर जेजुरी आणि आता जेजुरीला आम्ही रूम बुक केलेला आहे. आता थोडा वेळ त्या रूमची क्लिनिंग चाललेली आहे, तोपर्यंत आम्ही गाडीतच आहोत आणि मी बराच जो व्लॉग आहे तो फक्त शूट केलेला आहे आणि व्हॉइस ओव्हर करणार आहे, कारण व्हॉइस ओव्हर मध्ये मला व्यवस्थित सांगता येईल आणि शूट करताना बोलून बोलून शूट करणं किंवा फ्रंट कॅमेरा घेऊन शूट करणं तिथे जमलंच नाही, कारण खूप गर्दी होती. अक्कलकोटला पण खूप गर्दी होती आणि जेजुरीला गर्दी नव्हती, पण तरी पण खूप पटापट प्रोसेस होती म्हणून ते जमलं नाही. सो व्हॉइस ओव्हर मध्ये मी तुम्हाला सगळं सांगेल. क्लिप्स खूप छान छान आणि खूप वेळ काढून मी शूट केलेले आहेत आणि आता मला वेळ मिळालेला आहे तुमच्याशी बोलण्याचा. सो आता आम्ही जेजुरीला स्टे करणार आहे आता आम्ही जेजुरीला स्टे करणार आहोत रात्री आणि सकाळी मग फ्रेश होऊन दर्शन घेऊ. आता जेजुरीचं जे मार्केट आहे म्हणजे ते भंडारा वगैरे जे काय मला घ्यायचं, तर इथे जेजुरीला खूप छान हॉटेल आम्हाला मिळालेलं. हे नवीन कोरं हॉटेल होतं. 1च महिना झालेला हे हॉटेल स्टार्ट होऊन. तर स्टेसाठी अगदी बेस्ट आणि अगदी मंदिराच्या पायथ्याशी हे होतं, म्हणून आम्हाला यायला जायला खूप सोपं पडलं आणि खूप छान सिंपल सोबर असं हे हॉटेल होतं. स्टेसाठी खूप बेस्ट जागा आम्हाला वाटली. तर खूप छान वाटलं. इथेही खूप स्वच्छता होती, खूप छान होतं. तुम्ही बघू शकतात अगदी नवं होतं, जस्ट काम झालेलं आणि 1 महिना स्टार्ट होऊन झालेला. तर इथे आता आम्ही वेट करतोय, ते आम्हाला रूम देणार होते आणि खूप सुंदर इंटेरियरही होतं. खूप छान वाटलं मला इकडे येऊन आणि अगदी घरगुती घरी असल्यासारखं फील होता. हे बघ, आता नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला जेजुरी दाखवणार आहे, जेजुरीचं दर्शन करवणार आहे. तिथेही मी खूप जास्त असं शूट केलेलं नाही आहे, पण जे आहे ते बेस्ट आहे. खूप छान असं जेजुरीचंही मंदिर आहे, मला खूप आवडलं. आता तिथे स्टे करू आणि सकाळचा मॉर्निंग नंतरचा कशी दिवसाची सुरुवात कशी आहे, स्टार्ट कसा आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवेल नेक्स्ट व्लॉगमध्ये. माझा फक्त हे